ओम शांती. आजची तारीख आहे 26 ऑगस्ट 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, तुम्ही हमी देता की आम्ही आमच्याच योगबलाद्वारे या भारताला स्वर्ग बनविणार आहोत. तिथे एक धर्म, एक राज्य असेल. प्रश्न आहे, मायेच्या कोणत्या विघ्नापासून सुरक्षित राहणारे खूप चांगला चमत्कार करू शकतात? उत्तर, मायेचे सर्वात मोठे विघ्न आहे देह अभिमानामध्ये आणून एकमेकांच्या नावारूपामध्ये अडकवणे. जी मुले या विघ्नापासून सुरक्षित राहतात, मायेच्या धोक्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवतात, ते अनेक चमत्कार करून दाखवतात. त्यांच्या बुद्धीमध्ये सेवेचे नवीन नवीन विचार चालत राहतात. सेवेची उन्नती तेव्हा होईल जेव्हा देही अभिमानी बनाल. ओम शांती. बाबा आलेले आहेत रुहानी मुलांना श्रीमत देण्याकरिता. हे तर मुले जाणतात की थोड्या वेळातच ड्रामा प्लॅन अनुसार सर्व कार्य होणार आहे. आपण रावणपुरीला विष्णुपुरी बनवतो. आता बाबा देखील गुप्त, तर शिक्षण देखील गुप्त आहे. सेंटर्स तर भरपूर आहेत. छोट्या मोठ्या गावांमध्ये सेंटर्स आहेत आणि मुले देखील पुष्कळ आहेत. दिवसेंदिवस अजूनच वाढत जातील. पुस्तकांमध्ये देखील लिहिता की आम्ही या भारतभूमीला स्वर्ग बनवूनच सोडू. तुम्हाला ही भारतभूमी अतिशय प्रिय आहे, कारण तुम्ही जाणता की हा भारतच स्वर्ग होता. या गोष्टीला 5000 वर्ष झाली. भारत सुजलाम सुफलाम होता. तुम्हा ब्रह्ममुख वंशावली मुलांनाच हे ज्ञान आहे. या भारताला श्रीमतावर स्वर्ग बनवावे लागेल. सर्वांना मार्ग सांगायचा आहे. इथे जास्त काही वादविवाद करण्याचा प्रश्नच नाही. आपसामध्ये बसून सल्लामसलत केली पाहिजे की या चित्रांद्वारे अशी कोणती जाहिरात करावी ज्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये देखील ही चित्रे टाकू शकू. यावर आपसामध्ये परिसंवाद गेला पाहिजे. जसे त्या गव्हर्नमेंटचे लोक आपसामध्ये भेटतात, सल्लामसलत करतात की भारतामध्ये आपण कशा सुधारणा कराव्यात. हे जे इतके मतभेद झाले आहेत त्यांना आपसामध्ये एकत्र आणून ठीक करून भारतामध्ये सुख शांती कशी स्थापन होईल. अशा प्रकारे तुम्ही देखील रुहानी पांडव गव्हर्नमेंट आहात. हे खूप मोठे ईश्वरी गव्हर्नमेंट आहे. पतित पावन बाबाच पतित मुलांना पावन बनवून पावन दुनियेचा मालक बनवतात. हे रहस्य तुम्ही मुलेच जाणतात. मुख्य आहेच भारताचा आदी सनातन देवीदेवता धर्म. हा आहे रुद्र ज्ञान यज्ञ. रुद्र म्हटले जाते शिवबाबांना. आता तुम्हाला बाबांनी येऊन जागे केले आहे. बाबा वारंवार सांगतात की बाबांची आठवण करा, परंतु मुलांमध्ये देह अभिमान खूप आहे. तुम्ही देही अभिमानी बना, म्हणजे मग बाबांची आठवण राहील आणि मग सेवेमध्ये उन्नती देखील होत राहील. ज्यांना उच्च पद मिळवायचे आहे ते सदैव सेवेमध्ये मग्न राहतील. भाग्यामध्ये जर नसेल तर पुरुषार्थ देखील करणार नाहीत. स्वतः म्हणतात की बाबा, आमच्याने धारणा होत नाही, बुद्धीमध्ये काही राहत नाही. धारणा जर होत नसेल तर आनंद देखील टिकून राहत नाही. ज्यांना धारणा होते तर आनंद देखील टिकून राहतो. समजतात शिवबाबा आलेले आहेत. तर बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्ही चांगल्या रीतीने समजून घेऊन मग इतरांना देखील समजावून सांगा. काही जण मग सेवेला लागतात, पुरुषार्थ करत राहतात. तुम्ही मुले जाणता की जो सेकंद पास होत जातो तो ड्रामामध्ये नोंदलेला आहे. पुन्हा तो तसाच रिपीट होतो. मुलांनाच समजावून सांगितले जाते की बाहेर भाषण करते वेळी तर अनेक प्रकारची माणसे येतात. तुम्ही मुले जाणता की सर्व वेद, शास्त्रे, गीता इत्यादीवरच भाषण करतात. त्यांना थोडेच हे माहीत आहे की इथे ईश्वर आपले आणि
या रचनेच्या आधी मध्य अंताचे रहस्य समजावून सांगत आहेत. चित्रांमध्ये किती चांगल्या रीतीने दाखविले आहे की परमात्मा कोण आहे. या गोष्टी प्रोजेक्टरवर काही समजावून सांगू शकत नाही. प्रदर्शनीमध्ये चित्रे देखील समोर असतात आणि मग तुम्ही समजावून मग विचारू देखील शकता की आता सांगा, गीतेचे भगवान कोण आहेत, ज्ञानाचा सागर कोण आहेत, पवित्रता, सुख, शांतीचे सागर, लिबरेटर म्हणजे दुःखांपासून मुक्त करणारा आणि गाईड कोण आहे. श्रीकृष्णासाठी तर म्हणू शकणार नाहीत. परमात्म्याची महिमा वेगळी आहे. अगोदर लिहून घेतले पाहिजे. भगवंता ज्यांना समजावतो त्यांच्याकडून अगोदर हे लिहून घेतले पाहिजे, प्रोब घेतले पाहिजे. आता प्रोब म्हणजे काय, तर ज्यामध्ये त्या व्यक्तीची पार्श्वभूमी, त्यांच्या आवडीनिवडी, अनुभव यांविषयी प्रश्न असतात आणि त्यांची अशी वैयक्तिक माहिती आपण अगोदर घेतली पाहिजे की त्या माहितीचे मग सर्वेक्षण करणारी जी प्रश्नावली असते तिला प्रोब म्हटलं जातं. तर ती प्रश्नावली बाबा म्हणतात भरून घेतली पाहिजे आणि त्यावर त्यांच्याकडून सही देखील घेतली पाहिजे की जेणेकरून त्याच्या अनुसार आपण त्यांना समजावून सांगू शकतो. तर बाबा ज्या वेळेला मुरली चालवत होते त्यावेळेला हॉलमध्ये चिमण्या भांडत होत्या. तर बाबा म्हणतात यावेळी साऱ्या दुनियेमध्ये भांडण तंटेच आहेत. सर्व आपसामध्ये भांडत राहतात. मनुष्यामध्ये 5 विकार देखील गायले जातात. पशूंची तर गोष्टच नाहीये. विशेष वर्ल्ड आणि वाइसलेस वर्ल्ड म्हणजे विकारी दुनिया आणि निर्विकारी दुनिया हे मनुष्यांसाठीच म्हटले गेले आहे. कलियुगामध्ये आहे आसुरी संप्रदाय आणि सतयुगामध्ये आहे दैवी संप्रदाय. मनुष्य इतके तमोप्रधान बुद्धी आहेत की जे अजिबातच समजत नाहीत की आपणच आसुरी संप्रदाय आहोत. देवतांच्या समोर जाऊन गातात देखील की आम्हीच नीच पापी आहोत. हम निर्गुण हारे में कोई गुण नाही, आपे तरस परोई असे म्हणतात. तुम्ही तर त्यांना सिद्ध करून सांगू शकता. शिडीच्या चित्रामध्ये अगदी स्पष्टपणे दर्शविले आहे, दाखविले आहे की कशी चढती कला आहे आणि मग उतरती कला आहे. भारतवासियांसाठी मुख्य आहे शिडीचे चित्र. हे सर्वात उत्तम चित्र आहे. बाबा म्हणतात तुम्हा मुलांना बाबा गुलगुल फुल बनविण्यासाठी आले आहेत. तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये संशय येता कामा नये. जर मनामध्ये संशय आला तर सेवा चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. आतल्या आत घुसमटत राहाल. हिम्मत ठेवली पाहिजे. वेळ फार थोडा आहे. बाबांची मुरली ऐकाल तर उत्साहामध्ये याल. आत्मप्रकाश बच्चा, आत्मप्रकाश भाईंचं आज बाबांनी मुरलीमध्ये नाव घेतलं. बाबा म्हणतात आत्मप्रकाश बच्चा चांगल्या रीतीने चित्रांवर लक्ष देत आहे. बॉम्बेवाल्यांच्या देखील डोक्यामध्ये आले पाहिजे. जे बाबा म्हणतात बॉम्बेवाले जे बाबाचे बच्चे आहेत त्यांच्या सुद्धा बुद्धीमध्ये हे आले पाहिजे. मुख्य चित्राला आधी बनवावे लागेल आणि चेक केले पाहिजे. बाबा डायरेक्शन देत राहतात की कशा प्रकारे चित्रांमध्ये प्रगती झाली पाहिजे. अशी कोणती युक्ती करावी की जेणेकरून शिडीचे चित्र विमानतळावर ठेवले जाईल. हे चित्र पाहून सर्वजण खुश होतील आणि शेवटी त्यांना समजेल की यांना मत देणारे कोण आहेत. तर मुलांना खूप नशा चढला पाहिजे. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, तुम्ही मुले युद्धाच्या मैदानामध्ये आहात. माया रावणासोबत तुमचे युद्ध आहे. माया रावणासोबत तुमचे युद्ध आहे. माया खूप विघ्न घालते. मुलांना अतिशय सावध राहिले पाहिजे. दुसरा पॉइंट आहे, प्रत्येकाने आपल्या उन्नतीसाठी विचार केला पाहिजे. चित्रांवर कसे समजावून सांगावे, सेवा कशी वाढवावी, चित्रांमध्ये असे काय समाविष्ट करावे ज्यामुळे मनुष्यांना सहज समजेल. वरदान आहे,
देह अभिमानाच्या त्यागाद्वारे श्रेष्ठ भाग्य बनविणारे सिद्धी स्वरूप भव. विश्लेषण आहे. देह अभिमानाचा त्याग करणे अर्थात देही अभिमानी बनल्यामुळे बाबांसोबत सर्व नात्यांचा, सर्व शक्तींचा अनुभव होतो. हा अनुभवच संगमयुगाचे सर्वश्रेष्ठ भाग्य आहे. विद्यार्थ्याद्वारे मिळालेल्या या विधीला अंगीकारल्याने वृद्धी देखील होईल आणि सर्व सिद्धी देखील प्राप्त होतील. देहधारीशी असलेल्या नात्यामागे अथवा स्नेहापोटी तुम्ही आपला ताज, तख्त आणि आपले सत्य स्वरूप सर्व सोडून दिले होते. तर मग आता बाबांच्या स्नेहापोटी देह अभिमानाचा त्याग करू शकत नाही काय? याच एका त्यागामुळे सर्व प्रकारचे भाग्य होईल. बाबा म्हणतात, याच एका त्यागामुळे सर्व प्रकारचे भाग्य प्राप्त होईल. आजचा सुविचार आहे. क्रोधमुक्त बनायचे असेल तर स्वार्थाऐवजी निस्वार्थ बना. इच्छांच्या स्वरूपाला परिवर्तित करा. आजचा अव्यक्त इशारा आहे. अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. बाबांसोबत तुम्ही सर्वांनी देखील विडा उचलला आहे की पवित्रतेद्वारे आम्ही प्रकृतीला देखील पावन करणार. तर हा संकल्प पूर्ण करण्यासाठी बापदादांची इच्छा आहे की विश्वातील प्रत्येक मुलगा सर्वप्रथम लगावमुक्त बनावा. भले मग ते साधनांपासून असो अथवा व्यक्तींपासून असो. साधनांचा वापर करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि आसक्ती ही वेगळी गोष्ट आहे. तर बापदादा प्रत्येक मुलाला पहिले लगावमुक्त बनवू इच्छित आहेत. ओम शांती.